परिषदेचे सन्माननीय आमदार सुरेखा जाधव या ठिकाणी आपले मनोगत प्रचारक आपले आणि तुमच्याशिवाय वातावरणच तयार होत नाही. तुम्हीच पाहिजेत. आता एवढे लोक बसलेले देव ओरडतात का ते फक्त शांत ऐकून घेतात पण वातावरण हे तयार करतात. त्याच्यामुळे तुम्ही पाहिजेतच काही अडचण नाही. लोकसभेच्या उमेदवार प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थची सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्या सभेच्या प्रमुख या जिल्ह्याच्या पालकमंत्री राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे या ठिकाणी उपस्थित आमदार भुमरेताई भागवतरावजी कराड साहेब ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते आमचे नेते रमेशरावजी आडसकर साहेब उर्फ हवाडा, शिवसेनेचे या विभागाचे प्रमुख आंबेडकरजी, इथे उपस्थित स्टेजवरील सर्व मंडळी, समोर बसलेली सर्व आदरणीय वडीलधारी मंडळी, आडस, आसरडोह आणि होळ या 3 जिल्हा परिषद सर्कल मधील आलेली सर्व वडीलधारी मंडळी, सर्व तरुण मित्र, सर्व माता भगिनी आणि माझे पत्रकार मित्र, आज पहिल्यांदा मनामध्ये हुरहुर वाटते, वाईट वाटतंय. आडस या गावी येऊन सभा घेतोय, परंतु या सभेच्या प्रसंगी आदरणीय बाबूरावजी आडसकर साहेब या स्टेजवरती नाहीत, मेघराज साहेब सुद्धा नाहीत आणि प्रकाशराव सुद्धा नाही. याच आडस गावामध्ये 1997 ला जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष मी झालो. त्याच्यानंतर आदरणीय मुंडे साहेब आणि बाबूरावजी आडसकर साहेब या दोघांची भेट घालून देण्याचा योग सुद्धा मला आला. त्याच्यामुळे मी माझं ते भाग्य समजतो. ते दोन्हीही नेते एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढलेले नेते होते, परंतु फक्त मी विनंती केली. मी आणि मेघराज साहेबांनी एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती, परंतु 8च दिवसामध्ये मुलाच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या माणसाला सुद्धा इथपर्यंत ये, तू म्हणतोस ते मला ऐकायचं, अशी मानसिकता ठेवणारे कैलासवासी बाबूरावजी आडसकर साहेब या पंचक्रोशीवरती, या परिसरावरतीच नव्हे, परंतु 2-2 मतदारसंघामध्ये निवडून येऊन आणि 30 ते 35 वर्ष सत्तेच्या बाहेर राहून सुद्धा माणसं जशीच्या तशी जागेवर ठेवण्याची कला जर या महाराष्ट्रामध्ये कोणात असेल तर ती फक्त बाबूरावजी आडसकर साहेब उर्फ हवाडा यांच्यामध्ये होते. 5 वर्ष 2 वर्ष सत्तेत पुढारी नाही राहिले तर त्यांच्या घराचा पत्ता शेजारच्या चहावाल्याचं नाही तर टपरीवाल्याचं नाव सांगावं लागतं आणि त्याच्या मागे हे पुढारी राहतात असं म्हणतात. परंतु बाबूराव आडसकर साहेब इतक्या दिवस सत्तेत नसताना सुद्धा बाबूराव आडसकरांची ओळख कोणाला सांगायची गरज नव्हती. आडस म्हणलं की बाबूराव आडसकर, केज तालुका म्हणलं की बाबूराव आडसकर, धारूरच्या पलीकडचं गाव म्हणलं की हवाडा. आणि हा हवाडा त्यांचं कुटुंब कुठं नाही कुठे जावो
तिथं निवडून येण्याची क्षमता असलेलं हे घराणं. त्यामुळं त्यांना आदरांजली या ठिकाणी वाहतो आणि माझं भाषण मी पुढे चालवतो. आजपर्यंत मुंडे साहेबांनी 2 वेळा निवडणूक लढवली. त्याच्या आधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या. परंतु या बीड जिल्ह्यामध्ये आश्वासनाच्या पलीकडे कधी निवडणूक लढवली गेली नाही. प्रत्येक जण निवडणूक लढवायच्या वेळेस आम्ही असं करू, केजला हाँगकाँग करू, अंबाजोगाईला न्यूयॉर्क करू आणि माझ्या गावला चिंगचांग करू, असेच भाषण झाली. त्याच्या पलीकडे आश्वासनाच्या पलीकडे निवडणुका कधी गेल्या नाही. परंतु प्रीतमताईंची ही पहिली निवडणूक आहे ज्या निवडणुकीमध्ये केलेलं काम सांगून लोकांची मतं मागितली जात आहेत. ही पहिली निवडणूक आहे असं माझं स्वतःचं मत आहे. उजव्या बाजूला जा नॅशनल हायवेचं काम चालू आहे, डाव्या बाजूला जा नॅशनल हायवेचं काम चालू आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं काम चालू आहे. 25-15चा निधी पाहिजे तेवढा ग्रामविकास मंत्र्यांनी दिलाय आणि ही सगळी कामं आम्ही ही केलीत आणि पुढची करणार आहेत. हे फक्त पहिल्यांदा निवडणुकीमध्ये पाहायला मिळतंय. रेल्वे निवडणूक आली की झुक 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 गाडी यायची, निवडणूक संपली की रेल्वेची झुक झुक बी बंद आणि सगळं. त्या पहिल्या खासदारांनी पंकजाताईंनी मुख्यमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्यांनी देशाच्या पंतप्रधानाला सांगितलं आणि 2800 कोटी रुपये दिलेत. थोडे थिरके पैसे नाही. शेतकऱ्यांचे सुद्धा 5 पट 6 पटीने माल मिळालाय का नाही? 6 पटीने माल मिळालाय. ओके कार्यक्रम चाललाय. रेल्वेचं काम सुद्धा व्यवस्थित चाललेलं आहे. पुढच्या 2-3 महिन्यामध्ये माझ्या आष्टी तालुक्यात ट्रायल अँड रन सुद्धा झालाय. 180च्या स्पीडने झालाय. पुढं कामच काम तुम्हाला दिसतंय. आता सुद्धा काम दिसत नाही का? ज्यांच्या डोळ्यामध्ये झंडू वाम गेलाय त्यांना दिसत नाही. बस ना हणू हणू कोरडच पडायला काय करावं काय. आता हे उभंच ठेव. जागरण भाषण रेल्वेचं काम परळीपर्यंत चालू आहे. नारायणगाव ते नारायणगाव म्हणून गाव आहे. नारायणगाव त्याच्या पलीकडे यस बॉस हम भी साथ है. सेंट्रल रोड फंड मधून MDR असतील, स्टेट हायवे असतील, यांची सुद्धा कामं मोठ्या प्रमाणावरती चालले. ठीक आहे, 100 कामं होत असताना 10% कशात तरी काहीतरी कमी पडतच. त्याच्यामध्ये कुठे एखादा गुत्तेदार त्याची वास्तुशांती झाली, खराब निघाला म्हणून काम बंद पडलं म्हणजे लगेच त्याच्यावरती राग काढायचा हे योग्य नाही. एखादं 10%त 1% सडकं निघणारच आहे, परंतु त्याला दुरुस्त करायला सुद्धा वेळ दिला पाहिजे अशा प्रकारची विनंती. धारूर वरून माजलगावला जायला किती वेळ लागत होता ना आता किती लवकर जाता येते. सिमेंटचे रस्ते आमच्या लोकांनी कधी डोळ्याने सुद्धा बघितले नाही हो, स्वप्नात नव्हते, आता ते पाहायला मिळाले. दुसरं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सांगायला लागली भाजपचं सरकार शेतकरी विरोधी सरकार. 60 वर्ष तर तुमची सत्ता होती. अटलजीचे 5 वर्ष 13 दिवस 13 महिने आणि 5 वर्ष एवढी सत्ता सोडता आणि आता नरेंद्र मोदींचे 5 वर्ष सोडता. बाकी सगळं काळ तुम्हीच आहेत, तुमच्याशिवाय कोणीच नाही. आणि तुम्ही आता म्हणता हे शेतकरी विरोधी आहेत. कसं काय शेतकरी विरोधी आहेत?
एका कांद्याच्या पिकाचे भाव पडले या वर्षी, म्हणून शेतकरी विरोधी आहेत. अरे मागचे 3 वर्ष 50 रुपये किलो पोत कांदा गेला, तेव्हा बी नरेंद्र मोदी पंतप्रधान होते ना. मागचे 3 वर्ष विसरले का? लगेच शेतकरी विरोधी. सोयाबीनचे दर 3700 रुपयावरती आहेत का नाही? 6100-200 वर कापूस आहे का नाही? आणि मग कस काय शेतकरी विरोधी? आणि राष्ट्रवादीच्या लोकांना म्हणजे लईच वाईट झालं, लईच वाईट झालं, लईच वाईट झालं. शेतकऱ्याचं लय वाईट झालंय. शेतकऱ्याचं लय वाईट नाही झालं, राष्ट्रवादी वाल्यांचं वाईट झालं. शेतकऱ्यांच्या गप्पा मारणारे तुम्ही. अरे पहिल्या काळात गावातला 1% जायचा कृषी विभागाच्या ऑफिस मध्ये, काय बेभरानं आलंय, लगेच बेभरणाच्या पिशव्या घ्यायचा, सगळ्याच्या सगळ्या स्वतःच्या गाडीत टाकायचा, गावात जायचा, सखाराम तुला ये, तुकाराम तुला ये, आणखी एखादा भेटला तुला ये, बाकी सगळ्या भरायच्या. दारोडच्या कृषी सेवा केंद्रात जायचं, एकूण टाकायच्या, जे पैसे घ्यायचे अर्धी कृषी विभागातल्या अधिकाऱ्याला द्यायचे आणि अर्धी आणि खिशात घालायचे. आणि गावात येऊन म्हणायचं फार चांगलं सरकार आहे, फार चांगलं सरकार. आता काय होतंय? हाच टग्या कृषी विभागाच्या ऑफिस मध्ये जातोय आणि गेल्या गेल्या म्हणतोय कांदा चाळ, ते अधिकारी म्हणतोय ऑनलाईन झाले, अवजार ऑनलाईन झालं, नांगोर ऑनलाईन झाला, ट्रॅक्टर ऑनलाईन झाला, शेततळ ऑनलाईन झालं. मला काय? तुला काहीच नाही. ज्या कृषी विभागाच्या बाहेर येते. शेतकरी विरोधी सरकार आहे, फार वाईट सरकार आहे. गावात जाते, चौकात बसतो, लईच वाईट सरकार आहे, लईच वाईट सरकार. पलीकडे आपला शेतकरी बसलेला असतो, हळूच मान भागत, हा मला कळत आहे किती वाईट सरकारची वाट लावणारे. ते कंसात म्हणतो तुमच्या पक्षाची वाट लावणार, हे म्हणतोय शेतकरी. फक्त एक आहे की वटवट वटवट करणारे जास्त वटवट करताय आणि ज्यांनी काम केलं ते बोलत नाहीत. हा प्रश्न आहे. आरक्षणाबद्दल आडसकर साहेब बोललेत, मी बोलणार नाही. परंतु आरक्षणाच्या अगोदर राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मराठा समाजातल्या मुलाची 12 लाखापैकी 6 लाख फीस मेडिकलची भरली का नाही सरकारने? याचा तरी विचार करा. निर्वाह भत्ता 30,000 रुपये मिळतोय का नाही? आणि खेड्यापाड्याचा 10,000 रुपये मिळतोय का नाही? मामाच्या घरी राहत असल्याचं जरी सर्टिफिकेट ऑनलाईन दिलं तरी जिल्ह्याच्या ठिकाणी राहणाऱ्या पोराचा 30,000 रुपये निर्वाह भत्ता सरकार द्यायला लागले. नंतर आरक्षण दिले, आरक्षण नंतर दिले. आणि अतिशय प्रामाणिकपणे मराठा समाजाला आरक्षण जर कोणी दिलं असेल तर ज्याची जात काढली गेली, टकले करून ज्याचं श्राद्ध घालण्यात आलं, त्या देवेंद्र फडणवीसांनीच प्रामाणिक तुम्हाला आरक्षण दिलं, हे कबूल करावं लागेल. तुम्ही आपण कबूल बी करेनात, हे फार वाईट आहे. जे अगोदर आर्थिक निकषावर आरक्षण मिळालं पाहिजे म्हणत होते ते पक्ष आता मराठा आरक्षणाबद्दल प्रेम दाखवायला लागले का? शेवटच्या मुलाखतीपर्यंत सुद्धा, राज ठाकरेंच्या मुलाखतीपर्यंत सुद्धा मुलाखत ऐका, नसली ऐकली तर रिवाइंड करून ऐका. मग तुम्ही कशासाठी असं करताय याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आता शेतकरी पुत्र वगैरे 100 किलोचा 1 क्विंटल आमच्या इकडं आहे बाबा. इकडं 114 क्विंटल, 114 किलोचा क्विंटल. तुरीत घोटाळा, हरभऱ्यात घोटाळा, ऊसाच्या काट्यात घोटाळा, ऊसाचा काटा सुद्धा हाणायचा.
आणि शेतकरी पुत्र म्हणे. अरे हा पुत्र इतका भारी आहे, सगळ्यांना धोके दिलेला पुत्र आहे. पहिल्यांदा विमलताईंच्या बरोबर राहिले हे पुत्र. ज्या वेळेस विमलताईंचं दुखायला लागलं, त्यांच्या आजारपणामध्ये हा पुत्र काय बोलत होता हे सुद्धा मला वाटतं या परिसरातल्या लोकांना माहित असेल. ज्यांनी मदत केली त्यांच्यावरती उलटणारा हा पुत्र आहे. हा पुत्र शेतकरी पुत्र असू शकत नाही. तुमच्या कारखान्याची परवानगी कोणी मिळवून दिली म्हणावं बजरंग भाऊ बाप्पा. विमलताईंना विरोध करून ह्या फाकड्याने तुमची कारखान्याची परवानगी दिली. तुम्ही माझ्या बरोबर सुद्धा कसं वागलात. माझ्या नंतर मी सांगतो, गोपीनाथराव मुंडे साहेबांबरोबर तुम्ही गेलात, पण गोपीनाथराव मुंडेंच्या घरात जाऊन गोपीनाथ मुंडेंचं घर फोडायचं ओरिजिनल काम कोणी केलं असेल तर ते बजरंग बाप्पा सोनवणेंनी केलं. हे उदाहरणासह मी पटवून देऊ शकतो. तुम्हीच दोस्त झाले ना, नेकनूरचे एक दोस्त आणि हे एक दोस्त, या दोघांनी राखेलातलं राखेल वतायचा कार्यक्रम तुम्ही केला. म्हणून तुम्ही 2004-05 2009 लाच घर फोडायला लागले होते. त्यावेळेस फुटलं नाही. पुढं फोडण्यामध्ये सुद्धा तुमचाच वाटा जास्त होता. हे नम्रपणे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. आणि हे दोन प्रकारचे घोडे असतात. एक डर्बीचा घोडा, रेस का घोडा असतो बर का, आणि एक घोडा वरातीतला असतो. हे वरातीतलं घोड आहे, डर्बीचं घोडा नाही. हे वरातीतलं घोड आहे. ह्याला पाय वर कर म्हणलं की वर करते, खाली कर म्हणलं की खालते. असं हे वरातीतलं घोड लोकसभेचा उमेदवार होऊ शकत नाही. हे नम्रपणे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. हे फसवा घोडे सगळ्यांना फसवते. अरे हे रस्ते बिस्ते केले तरी तुम्हाला सांगतो, चोरून खाल्लेलं मी ऐकलं, चाटून पुसून खाल्लेलं मी ऐकलं, पण परात फोडून खाल्लेलं मी ऐकलं नाही. हे परात फोडून खाणाराची औलाद आहे. त्याच्यामुळं या परात फोडी कार्यक्रमाला तुम्ही अजिबात सहकार्य करू नका, अशा प्रकारची मी विनंती करतो. माझ्या बरोबर कसे वागले माझ्या निवडणुकीत पंकजाताई, तुम्हीच मला उमेदवार केलं होतं. आणि ह्यांनी घड्याळाची आयडिया काढली, स्टॉपवॉचची. स्टॉपवॉच म्हणजे मतदाराला घालायचं, गडी माणसाला स्टॉपवॉच आणि बाया माणसाला किचन. आणि ही आयडिया कोणाची आणि त्याचे वाटप करणारे कोण, तो बजरंग बाप्पा. अरे बाप्पा, किमान त्यावेळेस तरी म्हणायचं सुरेश धसच्या विरोधात मी करत नाही. स्टॉपवॉच वाटायला, हे स्टॉपवॉच म्हणजे काय होतं माहितीये का, ते बटन दाबलं की कोणाला, मला मतदान पडतंय का जगदाळ्याला मतदान पडतंय हे कळत होतं. यांनी आयडिया केली होती. म्हणून मी 150च्या ऐवजी 76 मतावर आलो. 9:30 ला कळाला आम्हाला हे कारस्थान. आणि हे कारस्थान रचणारे बजरंग बाप्पा तुम्ही. आणि आता समाजाच्या गप्पा मारता. 2009 ला हा बडा उभा राहिला होता, त्यावेळेस तुम्ही काय केलं, माझ्या टायमाला काय केलं, पंकजाताई तुम्हालाच माहित असेल यांनी काय केलं. त्यामुळे आता कशाला समाजाच्या गप्पा मारता. आम्ही दोघं कोण होतो याचा सुद्धा मायबाप जनता जनार्दनाने विचार केला पाहिजे. आता हे पक्ष विरोधी नेते आहेत, दिवसातून 5000 बाऱ्या खोटं बोलते. 5000. आता काल परवा शिरूरला बोलले, मला वाटतं ताईसाहेब तुम्ही बोलले त्याच्यावर. ते म्हणाले मी 100 एकर जमीन विकली. बोलण्याचं बोलणं आहे का, बोलण्याचं पिल्लू. 100 एकर जमीन आपल्याला ठेवता येत नाही ना. 100 एकर जमीन अरे ठेव, एकली का घेतली.
गीतेसारख्याची किती जणांची घेतली, साधं त्यांनी नाही घेतली, वर गेलेल्या माणसाची सुद्धा घेतली. वर गेलेल्या माणसाची रजिस्ट्री वरून सुद्धा खाली येतो माणूस. यांचे इकलं का फार्म हाऊस किती जागेवर बांधलं हे आधी तुम्ही सांगावं. आणि 100 एकर जमीन जर यांच्या नावावर होती तर मला वाटतं त्याची चौकशी सुरू व्हायला पाहिजे. पहिल्यांदा 50 कोटी रुपये कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेचं तुमच्याकडे. अरे इज्जतवान मान मर्तबावाले माणसं काय करते त्याचं मूर्तिमंत उदाहरण आडस मध्ये दिसले नाही ना. अवमान नको, अपमान नको, म्हणूनच ही घटना घडलेली आहे ना. अरे ह्यांना काय आहेत का जनाची नाही मनाची. 50 कोटी कर्ज यांच्यावरून गाव जिल्हा बांधवांनो तुम्हाला दत्तक घेतो, या जिल्ह्याला दत्तक घेतो, त्या जिल्ह्याला दत्तक घेतो. तुम्ही आहेत कोण दत्तक घेणारे? तुम्ही कुठेतरी निवडून या ना. पहिल्यांदा मी सांगतो तुम्ही परळी तालुक्यात निवडून या आणि मग जिल्ह्याचे दत्तक घ्यायचे. तुम्ही स्वप्न बघा. तुम्ही कुठे आहात? भाषण तर 100 एकरावाले कमी करतच नाही. तुम्हाला सांग आता म्हणले निवडणुकीच्या नंतर, आता आम्ही आधीच म्हणलो होतो ज्याने त्याने आपापल्या पात्रतेप्रमाणे बोलावं, आपली जेवढी लायकी आहे तेवढंच बोल. आता आम्ही उठून कुठं मनमोहन सिंग साहेब, सोनियाजी, राहुलजी यांच्यावर बोलावं का? बरं बोलल्यावर तुम्हाला पटन का? तुम्ही म्हणता आयला हे काय झालं रे, काय घेऊन बिऊन आलंय का? वर बोलायला लागलं म्हणलं तर हिसाबात बोललं पाहिजे ना माणसं. हिसाबाच्या बाहेर आमचे पक्षविरोधी नेते कसे 2 फरक आहेत पंकजा जात आहेत तुमच्याकडे. तुम्ही राजकारण करण्यापासून आडसकर साहेबांना तुमच्या बरोबर घेत, आमची हकालपट्टी झाल्याच्या नंतर आम्ही तुमच्या बरोबर आलो. आमची हकालपट्टी आला काही पक्ष मी वाढलो. साहेब यांचं नाव घ्यायला अर्धा तास लागत होता, त्यावेळेस मी त्यांच्या विरोधात गेलो. तुम्ही तर सगळे कोणीकडे होते याचा पत्त्या सुद्धा नाही. हा हे सुद्धा नेते आणि हे पक्षविरोधी नेते आल्याच्या नंतर माझी हकालपट्टी झाली. जयदत्त अण्णाच्या घरात राखेल ओतलं. अमरसिंह पंडित बिन पाण्याचाच गेला, पाणी सुद्धा नाही त्याला. आपण करताना सुद्धा पाणी पाहतोच ना, जाताना बिन पाण्याचा ही आडसकराचा सोयरा गेला रे बाबा. शिवाजीराव दादांची सुद्धा यांना काही राहिली नाही. लवकरात लवकर त्यांचाही कार्यक्रम मला वाटतं भविष्यामध्ये हे कुणालाच ठेवतात का नाही अशी परिस्थिती. हे माणसं जोडतायत आणि हे माणसं बाहेर काढतायत. चांगली गोष्ट आहे. असंच चालू राहावं आणि तुमचंही असंच राहावं, आमचंही असंच. आणि मी यापेक्षा अधिक काही न बोलता पहिली निवडणूक जी काम केले आणि पुढची कोणते काम करू अशा सांगणाऱ्या खासदार आणि पालकमंत्री या 2 भगिनी जर काम करत असतील, चांगलं काम करत असतील तर त्यांच्या पाठीमागे राहण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. म्हणून आपल्याला हात जोडून पाया पडून आभाड्याच्या या राज्यामध्ये बाबूराव आडसकरांच्या या भूमीमध्ये तुम्हाला सगळ्यांना मी हात जोडून पाया पडून विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी मिळून येणाऱ्या 18 तारखेला प्रीतमताई मुंडे यांचं चिन्ह कमळ, कमळ या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून पुढची 5 वर्ष पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करण्याची त्यांना संधी उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची विनम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.